इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधला 2.6चा पहिला लेखी प्रश्न आहे. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीचा आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. तर प्रगतीचे आजचे वय आपण x वर्ष मानणार आहे. प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय काय येईल x - 2 आणि प्रगतीचे 3 वर्षानंतरचे म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल x + 3. दिलेल्या अटीनुसार x - 2 × x + 3 बरोबर 84. गुणाकार दिलेला आहे 84. कंस सोडून घ्या. x² + 3x - 2 x - 6 बरोबर 84. प्रत्येक पदाने प्रत्येक पदाला गुणायचं आहे. xने x + 3ला x² + 3x आली आणि -2 × x + 3 -2x अधिक वजा वजा बेत्रिक 6 - 6 बरोबर 84. x² + x - 6 -84 बरोबर 0. 84 डाव्या साईडला घेतले, वजा झाले. -84 आणि -6 यांची बेरीज होईल -90. x² + x - 90 बरोबर 0. -90ची अशी फोड करायची आहे. +10 आणि -9. x² अधिक अशी फोड करायची की ज्याचा गुणाकार 90 -90 येईल आणि बेरीज येईल 1. मधलं पदाचं सहगुणक ही बेरीज येईल आणि गुणाकार -90 येईल. तर 10 × 9 = 90, 10 आणि -9 असं घेतलेलं आहे मी. मग x² अधिक 10x - 9 x - 10 -90 बरोबर 0. x कॉमन घ्या. x अधिक 10 -9 कॉमन x अधिक 10 बरोबर 0. x अधिक 10 दुसऱ्या कंसात x - 9 बरोबर 0. x - 10 किंवा x बरोबर 9. वय कधीही ऋण नसते, त्यामुळे x = -10 x = 9. x बरोबर बरोबर 9. प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष आलं. प्रगती's today's age is x years. Pragati's age before 2 years x - 2. Pragati's age after 3 years x + 3. Multiplication of both ages is 84. This is given from given condition. X - 2 × x + 3 is equal to 84. After solving brackets we get x² + 3x - 2x - 6 is equal to 84. x² + x 3x - 2x x plus x -6 - 84 is equal to 0. -6 and -84 becomes -90. x² + x - 90 is equal to 0. We factorize -90 as their addition is +1, middle term, coefficient of middle term. Then 10 × -10 -90 and 10 + -9 is equal to 1. We factorize as 10x and -9. x² + 10x - 9 - 90 is equal to 0. x into bracket x + 10 -9x + 10 is equal to 0. x + 10 into second bracket x - 9 is equal to 0. x + 10 is equal to 0 or x - 9 is equal to 0. x is equal to -10 or x is equal to 9, but age is never negative. X is not equal to -10, x is equal to 9. Therefore, Pragati's today's age is 9 years. Pragati 9 years old. तर सेकंड क्वेश्चन आहे. 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या शोधा. आता वर्गांची बेरीज आहे. सम ऑफ टू natural even consecutive numbers. Square of even natural numbers is 244. Then find these two even natural numbers. Let even natural numbers are x and x + 2. From given condition, x² + x + 2 square is equal to 244. x² + x² + 4x + 4x plus 4 is equal to 244. (2x² + 4x - 240 is equal to 0. After dividing 2, x² + 2x - 120 is equal to 0. We factorize -120 as its addition is 2 + 2. 12 into -10 minus 120 and plus 12 minus 10 is
+ 2. x² + 12x - 10x - 120 = 0. x common x + 12 in bracket -10 common x + 12 = 0. x + 12 common bracket take at one time. x - 10 = 0. x + 12 = 0 or x - 10 = 0. x is equal to -12 or x is equal to 10. But natural numbers are never negative, therefore x is not equal to -10, x is equal to 10. And two consecutive even natural numbers are 10 and 12. बघा, दोन समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे 244. मग दिलेल्या अटीनुसार दोन क्रमागत संख्या आपण समनैसर्गिक संख्या x आणि x + 2 असे मांडलं. दिलेल्या अटीनुसार x² + x + 2चा वर्ग बरोबर 244. x² + x² + 4x + 4 बरोबर 244. x² आणि x² 2x² होतात. 2x² + 4x + 4 वजा 244 बरोबर 0. 2x² + 4x - 240 बरोबर 0. 2 ने भागू. x² + 2x - 120 बरोबर 0. 120ची अशी फोड करायचे की ज्याची बेरीज 2 येईल. मग +12 आणि -10. 12 आणि 10 120 आणि 12 + -10 बरोबर +2. मग x² + 12x - 10x बरोबर -120 बरोबर 0. x कॉमन x + 12 आत राहिले. -10 कॉमन x + 12 बरोबर 0. x + 12 एका कंसात आणि x - 10 दुसऱ्या कंसात बरोबर 0. x + 12 बरोबर 0 किंवा x - 10 बरोबर 0. x बरोबर -12 किंवा x बरोबर 10. पण नैसर्गिक संख्या कधीही ऋण नसते, म्हणून x हा -12 येत नाही. x बरोबर 10. दोन क्रमागत नैसर्गिक संख्या आल्या 10 आणि 12. तर तिसरा प्रश्न फ्लो चार्ट दिलेला आहे बघा, की श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या झाडांची संख्या उभ्या झाडातील संख्यापेक्षा 5 ने अधिक आहेत. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या प्रवाहाकृतीनुसार सोडवायचं. उभ्या रांगेतील झाडे